क्या थे और इनको कहां ये धमाके करने थे। मुझे लगता है कि जो भी डॉक्टर उमर को आगे से जो उनके हैंडलर्स ने, या ये मान लीजिए कि डॉक्टर उमर ने जहां तय करना था धमाके वहां होने थे। अब एक बड़ा सवाल ये भी है कि इनका एक साथी जो अभी तक फरार बताया जा रहा है, या ये कह लीजिए कि वो विदेश गया था या निकल गया था या जा चुका है, वो कौन था और उसका इसमें क्या रोल था। ये तमाम चीजें इस बॉम्ब ब्लास्ट के बाद जो है पूरी कहानी को जोड़ती हैं। त्यामुळे ही एक मोठी बातमी आपण बघतोय। दिल्लीच्या फरीदाबादमध्ये बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी असल्याची माहिती सध्या समोर येतेय। तर आताची ही दृश्य आपण थेट दिल्लीच्या इथली बघूया, ज्या ठिकाणी हा स्फोट घडलेला होता त्या ठिकाणी आता एनआयएचं पथक पोहोचलेलं आहे आणि इथून पुढचा तपास त्यांच्याकडून केला जाईल। काल ज्या क्षणी हा स्फोट झाला त्यानंतर तपास यंत्रणांनी आपल्या तपासाची चक्र अधिक वेगाने फिरवलेली आहेत आणि या घटनास्थळांवरून अनेक धागेदोरे पोलिसांनी हस्तगत केले। मात्र हा सगळा तपास आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीच्या नंतर एनआयएकडे वर्ग करण्यात आलाय। त्यामुळे या सगळ्यामध्ये दहशतवाद विरोधी कायद्यांची अंमलबजावणी एनआयएकडून केली जात असते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी काही धागेदोरे सापडणार आहेत का, हे कनेक्शन नेमकं कुठपर्यंत जात आहे, दहशतवादी कारवाया यामध्ये काही झालेल्या आहेत का, या संदर्भात अधिकचा तपास करण्यासाठी एनआयएचं पथक हे या ठिकाणी पोहोचलेलं आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या संदर्भातली ही अपडेट आपण जाणून घेतोय आणि ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत, ज्या ठिकाणी काल संध्याकाळी 7 वाजल्याच्या साधारण सुमारास हा स्फोट घडला होता। त्याच ठिकाणी आता एनआयएचं पथक पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास केला जातोय। त्या ठिकाणी विखरलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या देखील आता ताब्यात घेतल्या जात आहेत, ज्यावरून हा स्फोट नेमका कशा पद्धतीने घडवण्यात आलेला होता, याच्या मागे नेमकी काय कूटनीती होती, या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आता तपास यंत्रणांच्या हाती लागू शकेल। या स्फोटासाठी एका I-20 गाडीचा वापर करण्यात आलेला होता, ज्यामध्ये हा स्फोट झाला। वेगवेगळ्या अनुषंगाने याचा तपास केला जातोय। फरीदाबादमध्ये काल जवळपास 2000 किलोंपेक्षा जास्त स्फोटकं सापडली। त्याच फरीदाबादमध्ये अमोनियम नायट्रेटचं गोडाऊन देखील आहे अशी माहिती सूत्रांकडून येतेय। हे सगळे जे ताब्यात घेण्यात आलेले आहेत या स्फोटाच्या संदर्भात ते 4 डॉक्टर आहेत, त्यांचा देखील कसून तपास सुरू आहे। आतापर्यंत 12 नागरिकांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे आणि एनआयएकडून आता घटनास्थळी जाऊन या सगळ्याचा तपास केला जातोय। जी I-20 कार या स्फोटासाठी वापरण्यात आलेली होती, याचा आताची एक मोठी बातमी बघूयात। दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमर हा स्फोटात मारला गेल्याची माहिती मिळतेय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। काल जो दिल्लीचा स्फोट झाला यामध्ये या संपूर्ण स्फोटाचा जो मास्टरमाइंड होता डॉक्टर उमर, हा या स्फोटामध्ये मारला गेल्याची माहिती सूत्रांकडून येतेय। तर दिल्लीच्या फरीदाबादमध्ये बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी होती। 4 डॉक्टरांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं होतं। यापैकीच एक होता डॉक्टर उमर, जो या स्फोटामध्ये मारला गेल्याची माहिती समोर येतेय। डॉक्टर उमर मोहम्मद असं याचं नाव आहे। हा उमर कार चालवत होता अशी देखील माहिती समोर आलेली होती आणि याच स्फोटामध्ये तो स्वतः मारला गेला अशी माहिती देखील समोर येतेय। काल फरीदाबादमध्ये जी छापेमारी झाली त्यानंतर हा उमर इथून पळून जायचा प्रयत्न करत होता। त्याने पार्किंगमध्ये साधारणपणे 3 तास आपली गाडी लावलेली होती। यानंतर त्याने साधारण 6:30च्या सुमारास आपली गाडी बाहेर काढली आणि जो स्फोट घडला या स्फोटामध्ये हा उमर मारला गेल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या पद्धतीचे स्फोट घडवण्याच्या, या अशा पद्धतीच्या कुरापती करण्याच्या प्रयत्न या डॉक्टरांकडून केला जात होता। फरीदाबादमध्ये बॉम्ब बनवण्याचा कारखाना देखील या डॉक्टरांनी मिळून सुरू केला होता अशा पद्धतीची माहिती देखील सूत्रांकडून समोर येते। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, डॉक्टर उमर जो होता या सगळ्या घटनांचा मास्टरमाइंड, या स्फोटाचा मास्टरमाइंड, तो यामध्ये मारला गेल्याची माहिती मिळते।
कारण या संदर्भात फरीदाबाद आणि या संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण ठिकाणी जे कोऑर्डिनेटेड ऑपरेशन झालं होतं आपल्या सुरक्षा एजन्सीजकडून, यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस होते, उत्तर प्रदेशचे एटीएस होते, या सगळ्यांनी मिळून जी कारवाई केली होती त्यामध्ये यांचे अनेक साथीदार पकडले गेले होते आणि त्यामुळे हा डॉक्टर उमर हा जो पुलवामाचा आहे, जम्मू काश्मीरचा एक काश्मीरी डॉक्टर आहे, त्याला देखील आता त्याच्यापर्यंतही या सर्व सुरक्षा यंत्रणा पोहोचणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि 350 किलोचा यांच्याकडे असलेला अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त झाला होता. खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र जप्त झाली होती. त्यामुळे हा पळून जाण्याच्या तयारीत असावा. कारण जर आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली तर दिल्ली हा प्लान्ड अटॅक नव्हता, हे यावरूनही स्पष्ट होतं. कारण लाल किल्ल्याचा परिसर हा सोमवारी इथे अधिकृत सुट्टी असते, सोमवारी इथे कोणीही पर्यटक येत नाहीत आणि या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये त्याने सोमवारचा दिवस मग हल्ल्यासाठी का निवडला असेल. त्यामुळे हा एक प्रीप्लॅन्ड हल्ला नव्हता. ज्या पद्धतीने सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणा मुसक्या आवळत निघाल्या होत्या आणि त्यांचे अनेक कट उधळले होते, त्यामुळे आता शेवटी या सगळ्यामध्ये तपास यंत्रणांच्या हाती लागण्याऐवजी आता थेट आपण सरळ काहीतरी एखादा स्फोट घडवून किंवा काही सुसायडल अटॅक करून यातून आपण याला थेट काहीतरी मोठं घडवावं या दृष्टीने यांनी हा प्रयत्न केला असावा असं वाटतंय. जर शक्य झालं तर पळून जायचं किंवा मग अशा प्रकारे काही स्फोटकं घडवायची, कारण हा बॉम्ब देखील व्यवस्थित तयार करण्यात आलेला नव्हता, हे देखील तपासातून समोर आलंय. आता आपण जर पाहिलं तर जो इथे तपास सुरू आहे फॉरेन्सिकच्या एक्सपर्ट्सकडून, त्या तपासामध्ये सुद्धा हे स्पष्ट होतंय की हा बॉम्ब व्यवस्थित तयार करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे हा डॉक्टर उमर यांना कुठल्याही प्रकारची तयारी न करता, कुठल्याही प्रकारच्या प्लॅनिंग शिवाय अशा पद्धतीने हा इथे थेट विस्फोटक घेऊन आला आणि ही शक्यता सर्वाधिक व्यक्त केली जाते की प्रत्यक्ष गाडी चालवणारी जी व्यक्ती होती ती दुसरं तिसरं कोणी नसून डॉक्टर उमर स्वतः होता आणि यांनीच गाडी चालवली आहे. आता पण आपण पाहतोय की पोलिसांकडून हेच काम सुरू आहे, इथल्या वेगवेगळ्या पुराव्यांना गोळा करण्याचं. सोमेश, वेळोवेळी तुमच्याकडून याबद्दलचे अपडेट्स घेत राहू. तर दिल्लीचा हल्ला हा एक